नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही एक व्हिडिओ बघितली असेल, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आपल्या गाडीचं कूलंट लीक होतंय। तर आज त्याचाच दुसरा पार्ट आहे। जसं की तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून समजलं असेल, तर मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की पार्ट आपल्याला रिप्लेस करावं लागेल, ते काम जे सक्सेस झालेलं नाही। तर आज आपण पार्टच हा रिप्लेस करणार आहोत। तर आज मी पार्ट घेऊन आलोय। तर हा बघू शकता, हा अर्टिगाचा आहे। आपला एल्बो जो असतो ना, जो कूलंटचा एल्बो असतो तो आपला खराब झालाय। तर तो पार्ट ओरिजिनल मारुती सुझुकीचा आपण आणलेला आहे, तो आता आपण रिप्लेस करणार आहोत। त्याची जर किंमत वगैरे बघितली तुम्ही, 1865 रुपये किंमत आहे। आणि हा असा आहे पार्ट तो। तर आता तो पूर्णपणे आपल्याला चेंज करावा लागेल। आपला एक पाईप त्यातला खराब झाला होता, बघा हा जो पाईप आहे ना या बाजूला, हा पाईप खराब झाला होता, म्हणजे तुटला होता। तर आता पूर्ण आपल्याला हा संपूर्ण पार्ट रिप्लेस करावा लागेल। आणि जर आपल्याला ही गाडी जर अशी पार्ट तो रिप्लेस न करता चालवली आणि कूलंट संपलं, तर आपलं इंजिन सीज होण्याचे चान्सेस आहेत, ते खूप असतात। म्हणून आपण हा आता रिप्लेस करतोय। गाडी जागेवरच आहे आणि आता आपण रिप्लेस करूया। बघूया, आता पूर्ण सगळं खोलावं लागेल। मी तुम्हाला बाहेरचं सुद्धा दाखवतो। हे सगळं लावलं होतं, ते आता परत आपल्याला खोलायचं आहे। बॅटरी, हे कूलंटचा जो डब्बा आहे तो, आणि इकडे आहे तो पार्ट, तो आपल्याला रिप्लेस करायचा आतमध्ये। दाखवतो आता, हे काढतो आणि मग दाखवतो। A few moments later. तर मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 10 आणि हे एल्बोचं जे काम आहे ते झालेलं आहे। आपलं चेंज केलं, त्याची जी प्रोसेस आहे ती दाखवली नाही, कारण शूट करायला कोणी नव्हतं, म्हणून शूट सुद्धा केलं नाही आणि काळोख झालेला आहे। हा जो काळा कलरचा इथे दिसते तुम्हाला, हा जो दिसतोय ना, हा एल्बो नवीन टाकलेला आहे। तर त्याचा मी नवीनचा फोटो सुद्धा तुम्हाला ॲड करतो, म्हणजे समजून जाईल का कोणता पार्ट होता। तर त्यानंतर या बाजूला जर बघितलं, इकडे थोडंसं कूलंट खराब आहे, ते थोडं त्याच्यामध्ये थोडंफार कूलंट होतं। आणि या बाजूला इकडे हा आहे जुना पार्ट। तर ह्याच्यामध्ये एक फरक आहे, हा मेटलचा आहे, पण तो जो आपण आता नवीन आणला तो होता फायबरचा आहे। त्याच्यामध्ये फक्त हे पाईप जे आहेत ते मेटलचे आहेत, बाकी सगळं फायबरचं आहे। तर या इथनं तुटला होता, तो होऊ शकतो आता क्लिअर समजेल तुम्हाला। या इथनं तुटला होता, त्याचा दुसरा सुद्धा जॉईंट आहे, हा जॉईंट आहे त्याचा, हा तुटला होता। त्याच्यामुळे पूर्ण हा सेट आपल्याला बदलावा लागला आहे। तर फायनली आज घरीच काम झालंय। हा खोलत सुद्धा नव्हता, मेन गोष्ट हा फुल टाईट होता, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला सुद्धा जमलं नाही प्रोसेस ह्याची। पण हा चेंज झालेला आहे आणि अशा प्रकारचा असतो हा। ही ऑइल सील असते, कधी कधी ह्याच्यामधनं सुद्धा कूलंट जे आहे ते लीक होतं। आणि हे आहे आपलं जे टेम्परेचर दाखवतं गाडीमध्ये, हे जे टेम्परेचर दाखवते ना, त्या टेम्परेचरचंच जे सेन्सर असतं ते इथे असतं, त्याच्यानुसार ते टेम्परेचर दाखवतं। आणि हा वॉल वगैरे आहे त्याचा, इथे त्याचा इनटेक आउटलेट असे जे पाईप आहेत ते 2 नटवर फिट होता, पण तो खूप त्रासदायक होता खोलण्यासाठी आणि लावण्यासाठी सुद्धा। तर फायनली आता झालेला आहे। हा त्याचा जुना बॉक्स तो आहे, त्याच्यामध्ये आपला जो पाईप आहे तो राहिला आहे, तो आपण तसंच ठेवून देऊ। हा सुद्धा आता काही कामाचा नाही आहे। तर फायनली 10 वाजता गाडीचं काम कंप्लीट झालं आहे। आता कूलंटसुद्धा टॉपअप केलं आहे, दाखव कूलंट म्हणजे पाणी टाकलं आहे प्लस थोडंसं कूलंट आहे। तर आता पुन्हा एकदा टॉपअप करतो, ते फुल करतो। एक थोडंसं छोटंसं काम राहिलं आहे, ते म्हणजे की ही जी क्लिप दिसते ना, ही जी क्लिप दिसते व्हाईट कलरची, ती चेंज करावी लागेल त्याची। तर मग ती क्लिप जी आहे ती थोडंसं असं वाटतं की पाणी जे आहे आपलं ते लीक करते, त्याच्यामुळे ती कदाचित चेंज करावी लागेल। चेंज करणं इझी आहे, ही काढून ही थोडी खाली सरकवायची आणि बॅटरी काढून तिथे नवीन क्लिप जी आहे, आपल्याकडे एक एक्स्ट्रा क्लिप आहे ती त्याच्यामध्ये लावून दे। मी एकदा स्टार्ट करतो आणि तुम्हाला आवाज दाखवतो फक्त। पण त्याआधी इथे खाली जर बघितलं, खालचं आता हे उद्या वॉश करतो पूर्ण गाडी, म्हणजे क्लीन होऊन जाईल सगळं। आता हे सगळं कूलंट सांडून पूर्ण खराब झाले, गिअरबॉक्सवर सुद्धा झाले। बाकी काही प्रॉब्लेम नाही आला, फक्त ते झाला।
पहिला गाडी स्टार्ट करतो. टेम्परेचर पण दाखवतो. टेम्परेचर पण मेंटेन आहे गाडीचं. साईडला जर बघितलं आपण तर टेम्परेचर सुद्धा मेंटेन आहे. स्टार्ट मारतो. आवाज थोडासा जास्त वाटत असेल कारण बोनेट आहे आणि डिझेल इंजिन जे आहे ते आवाज इतका करणारच. फक्त माईकमध्ये जरा जास्त आवाज येईल. क्लीन एकदम. आता हे पाणी टाकलं मी कारण काय आहे कुलंट जे असतं ना ते त्याच्यावर राहतं तर ते निघून जावं यासाठी मी पाणी टाकलेलं आहे. बंद करतो गाडी तर ते जे कुलंट आहे ते पडून जाईल. आता याच्यामध्ये कुलंट हे थोडंसं टॉपअप करतो आणि गाडी एका सरळ रेषेत ठेवतो जी सुक्या जागेवर आणि जे पडणारं पाणी आहे ते समजेल म्हणजे उद्या कुलंट बाहेर येतं आहे की नाही. तर आजची जी व्हिडिओ आहे ती इथेच एंड करतो आहे. फक्त ह्याची प्रोसेस नाही दाखवता आली की कशाप्रकारे आम्ही लावला पण फायनली काम झालेलं आहे 2 दिवसानंतर. आणि हे काम मेन करायचंच होतं आणि जागेवर करावं लागलं कारण जर आपण अशीच गाडी चालवली असते आणि घेऊन गेलो असतो मॅकॅनिककडे तर आपल्या गाडीचं इंजिन सीज झालं असतं. त्याच्यामुळे हे काम आपल्याला घरीच करावं लागलं. फक्त मी पार्ट घेऊन आलो होतो. ओरिजिनल पार्ट आपण गाडीमध्ये इन्स्टॉल केलं. तर आजची जी व्हिडिओ आहे ती इथे एंड करतो आहे. व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आले असेल चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा कारण अशाच काही गोष्टी आहेत गाडीबद्दल त्या तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.